गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा इथं ना आज आहे गुढीपाडवा आणि सगळ्यात आधी सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आता गुढीपाडवा आहे म्हटल्यानंतर ना सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेतली आणि सकाळची सुरुवात ना इथे रांगोळीपासून सुरू केलेली होती। म्हटलं दारामध्ये छान रांगोळी करायची आणि मग देवपूजा करायला घ्यायची। तर इथे ना उंबरटा वगैरे पुसून घेतलं आणि इथे रांगोळी काढायला घेतली। आता इथे झाऱ्याच्या साह्याने ना मला गुढी काढायची होती, तर त्यासाठी तिथे मी गुढी काढायला आलेले होते। थोडीशी छोटी, जास्त काय अशी छान रांगोळी जमत नाही, पण जमेल तशी इथे मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करून घेतला। तर बघा गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे आणि हा सण ना हिंदू नववर्षाची सुरुवात असते आणि सहसा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये ना हा सण आपण साजरा करत असतो। आता गुढीपाडवा आपण दरवर्षी साजरा करतो, पण गुढीपाडवा म्हणजे काय? तर गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असते आणि ना समृद्धी आणि आनंद या दोन्हींचा मेळ म्हणून हा सण आहे। असे मानले जाते की या दिवशी ना ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती, त्यामुळे ना हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून तो आपण दिवस साजरा करत असतो। परंपरा आणि साजरी करण्याची पद्धत ही घराची स्वच्छता करून सुंदर रांगोळी काढली जाते आणि घराबाहेर ना गुढी उभारली जाते। आता गुढी उभारण्यासाठी ना आपण काठी, त्याला एक कापड, कडुलिंबाची पाने आणि कलश आणि ही गोड साखरेची गाठी आपण त्याला बांधत असतो। तर घरोघरी ना पुरणपोळी, श्रीखंड असे गोड पदार्थ बनवले जातात आणि कडुलिंब आणि गूळ खाल्ले जातं की आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते म्हणून। नवीन कपडे घालून आपण ना देवदर्शन करतो, छान अशी गुढी उभारतो आणि त्याचा प्रसाद वगैरे खात असतो। तर ते ना सगळं आपल्यासाठी चांगलं असतं, म्हणजे आपल्या शरीरासाठी गोड आणि कडू हे दोन्हींचा मेळ करून ना आपल्यासाठी ते छान असं देवाचा प्रसाद म्हणून ते आपण खाल्लं जातं। तर बघा चांगल्याच्या वाईटावर विजय दर्शवतो म्हणून ना आपण हे गुढी उभारत असतो। आता वसंत ऋतूमध्ये आगमन आणि नवीन वर्षाची पीक सुरू होण्याची ही ना आनंदाचा दिवस आजपासून आता म्हणजे गुढी उभारल्याच्या नंतर ना बघा सगळीकडे सुगी झालेली असते किंवा सुगी सुरू होते, म्हणजेच आपल्याकडे काय म्हणतात तर वसंत ऋतूचे आगमन झाले असं म्हणत राहतात, हे का नाही। तर आयुष्यातील नवीन सुरुवात आणि सकारात्मकता हा दिवस आणत असतो आणि आपण जे ना सुखदुःख सगळ्या गोष्टी आपण विसरून एक गोडवा निर्माण करत असतो। तर त्याचं प्रतीक म्हणून ना आपण इथे बघा इथे रांगोळी काढण्यातच माझा भरपूर सारा वेळ गेलेला होता आणि हॅप्पी पाडवा असं मी खाली लिहिलं आणि छोटीशी आपली रांगोळी काढून घेतली। तर घरामध्ये अशी छान अशी रांगोळी काढली, सुंदर अशी देवाची देवपूजा झाली ना तर खूप छान आणि प्रसन्न सुद्धा वाटतं। त्यामध्ये आज वेगळं असं तर आज होता पाडवा, त्यामुळे ना खूप छान आणि एनर्जेटिक आपल्याची सकाळची सुरुवात झालेली होती। खूप मस्त असं वाटतं, कारण आपण घरामध्ये ना आपण असे सण वगैरे साजरे करतो ना तेव्हा एक एनर्जी आपल्यामध्ये ना पॉझिटिव्ह असते। तर बघा अशा पद्धतीची साधी सिंपल मी इथं रांगोळी काढून घेतली। तर घरामध्ये ना छान अशी देवाची देवपूजा सुद्धा करून घेतली। आता मी नाही ते मुंबईमध्ये गुढी उभारत नाही, कारण गावाकडे उभारतात म्हणून मी इथे गुढी उभारत नाही, म्हणून एक छोटीशी गुढी आम्ही ना काल विकत आणलेली होती। तर सर्वांना भरपूर आवडली बघा, एवढी छोटीशी असून सुद्धा किती सुंदर दिसत होती। आणि हे ना नवीन तोरण आहे जे की बालाजीवरून आणले होतं, बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे होतं पण लावेन करून विसरून गेले होते, म्हणून ते आज मी तर लावलं। आता स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते, कारण आव्हांना जायचं होतं बाहेर ड्युटीला, त्यामुळे त्यांची थोडीशी गडबड होती, त्यामुळे जास्त काय आपल्याला इथे व्हिडिओ शूट वगैरे करता आलेला नव्हता, म्हणून पटकन लगेच स्वयंपाकाला लागले। तर बघू शकतात आता नाही इथे मी डाळ वगैरे शिजून ठेवली होती, सगळी माझी तयारी झालेली होती। आता तुम्ही खालच्या पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा, कारण आता सकाळ सकाळ थोडीशी धावपळ म्हटलं की सगळा पसारा होतच असतो, हो की नाही। तर इथे ना आमटीची माझी तयारी चालू होती। आता आमटी म्हटलं की पुरणपोळीला कटाची आमटी आपण म्हणत राहतो आणि विशेष महत्त्व मानलं जातं की आपल्याला आमटी भात खूप छान असं सगळ्यांना आमटी भात आवडत राहतो। तर इथे ना आमटीसाठी मी इथं मसाला परतायला ठेवला होता आणि साईडला इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, कारण गरम पाणी ना आपल्याला या आमटीच्या मसाल्यामध्ये घातली ना तर त्याला छान अशी तरी सुटते आणि मस्त अशी आपली आमटी होते, कारण थंड पाणी आपण कधीच भाज्यामध्ये घालायचं नसतं। तर बघा अशा पद्धतीने तिनं थोडासा मसाला परतून बघितला मी, तर व्यवस्थित असं छान त्याला तेल सुटलेलं होतं। मग नंतर ना त्यामध्ये थोडंसं इथे मी पाणी ओतून घेतलं। आता मी नाही याचं येळवणी सुद्धा काढून ठेवलं होतं। आता येळवणी म्हणजे काय बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल, पण जे आपण डाळ शिजवतो ना पुरण करण्यासाठी, तर त्या डाळीचं उरलेलं पाणी हे काढून ठेवायचं असतं आणि ते नंतर ना आपल्याला आमटीला घालायचं असतं, म्हणजेच आपण कटाची आमटी त्याला म्हणत असतो। तर बघा इथे ना मी आमटी करताना ना ते डायरेक्ट येळवणी लगेच ओतत नाही, तर आमटीला आधी थोडंसं मसाला परतल्यानंतर ना थोडंसं गरम पाणी घालून त्याला उकळी येऊ देते आणि एक दोन उकळी आली ना मग नंतर आपल्याला ही येळवणीचं पाणी ओतायचं असतं, कारण डाळीचं पाणी ना ते कलर थोडासा चेंज करतो, त्यामुळे ना लगेच ते पाणी ओतायचं नाही। आता उशिरा ओतल्यामुळे ना छान अशी परत उकळी आणू द्यायची, कोथिंबीर वगैरे घालायची आणि मस्त अशी आपली तर्रीदार आमटी तयार होते। तर बघा अशा पद्धतीची आपली ही मस्त आणि आमटी तयार झाली होती। तर तुम्ही ही आमटी कशा पद्धतीने करतात हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तर बघा इथे सगळी माझी तयारी झालेली होती, कणिक वगैरे मी मळून घेतली आणि सकाळ म्हटलं की थोडीशी
कामांची ना आपली थोडीशी धावपळ असते. तरी ते माझी सगळी तयारी झालेली होती. पोळ्या तेवढ्या बाकी होत्या. म्हटलं चला पटकन पोळ्या करून घ्याव्यात आणि आहोंना जेवायला द्यावं, म्हणून नाही इथे मी ना पोळ्या तयार करायला घेतलेल्या होत्या. तर पोळी करताना ना कधी पण आपल्याला आधी तव्याला ना थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं असतं, त्यामुळे आपली पोळी तव्याला चिटकत नाही आणि छान अशी टमटमीत अशी आपली पोळी तयार होते. आणि त्यामध्ये ना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कणिक मळताना ना त्यामध्ये थोडीशी हळद किंवा फूड कलर येलो कलरचा तुम्ही घालू शकता, त्यामुळे खूप छान अशी सुंदर दिसायला आपली पोळी तयार होते. तर बघा इथे माझं पोळ्याचं स्वयंपाकाची तयारी चालू होती. बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक उरकत आलेला होता, फक्त पोळ्या माझ्या बाकी होत्या आणि आहोंना डब्यात पोळ्या द्यायच्या होत्या, त्यामुळे थोड्याशा पोळ्या मी जास्तच इथे बनवायला घेतलेल्या होत्या. तर इथे माझे पोळ्या चालू होत्या. तर आहोंना तोपर्यंत ना मी सांगितलं होतं देवाला देवपूजेसाठी ताट करून ठेवा, तर त्यांनी ताटसुद्धा करून ठेवलेलं होतं. पटकन असं देवाला ना नैवेद्य दाखवायला घेतला, कारण ताट तर आहोंनी करून ठेवलेलं होतं. माझी थोडीशी गळपळ आहे म्हटल्यानंतर ना यांनी मला मदत केलेली होती. असं तर कुठल्या कामाला ते हात लावित नाहीत, पण असं काय असेल थोडीशी कामांची धावपळ आणि मग ते मला मदत करू लागतात. तर इथे त्यांनी माझी मदत करून घेतली, कारण ताट वगैरे त्यांनीच भरून ठेवलेलं होतं. देवाला छान असा नैवेद्य दाखवून घेतला, तुळशीलाही नैवेद्य दाखवून घेतला आणि इथे ना स्वामींसाठी मी स्वामींना सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घेतला, कारण स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य खूप आवडतं. त्यामुळे असं काही जर केलेलं असेल ना त्या दिवशी स्वामींसाठी मी सेपरेट पुरणपोळीचा नैवेद्य ठेवत असते. तर आजचा हा खास दिवशी ना आम्ही घरी स्वादिष्ट पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आपला सणाचा आनंद साजरा केला. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत हा आनंद कशा पद्धतीने साजरा केला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.